अमेरिकेतील कुख्यात उद्योगपती जेफ्री एपस्टीन प्रकरणाशी संबंधित गोपनीय कागदपत्रांमध्ये भारतातील 2 विद्यमान आणि एका माजी खासदाराचा समावेश असून 19 डिसेंबरला ही कागदपत्रे उघड झाल्यावर देशात मोठी राजकीय उलथापालथ होईल असे सुतोवाच करत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठी माणूस देशाचा पंतप्रधान होऊ शकतो या शक्यतेचा पुनरुच्चार केलाय। या गोपनीय कागदपत्रांमुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हातबल असण्याची शक्यता असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पने जाहीर केलेली युद्धबंदी मान्य करत त्यांनी ऑपरेशन सिंदूर थांबवले असा खळबळजनक आरोपही त्यांनी केलाय। पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालापात पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला। संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, सरचिटणीस मंगेश पल्ले उपस्थित होते। जेफ्री एपस्टीनवर मानवी तस्करी, अल्पवयीन मुलींचे शोषण, प्रेमाच्या जाळ्यात अडकवून गुप्त माहिती काढणे असे गंभीर गुन्हे असून या संदर्भातील गोपनीय कागदपत्रे एका महिन्यात खुली करण्याचा निर्णय अमेरिकेच्या सिनेटने घेतला आहे। त्यामध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, उद्योगपती बिल गेट्स, ब्रिटनच्या राजघराण्यातील ड्यूक ऑफ आर्क म्हणून ओळखले जाणारे प्रिन्स अँड्रू यांच्यासह अनेक राष्ट्रांच्या प्रमुख नेत्यांचा समावेश आहे। त्यात भारतातील 3 आजी-माजी खासदारांचा समावेश असून ही कागदपत्रे खुली झाल्यावर त्याचे गंभीर पडसाद देशातील राजकारणात उमटून पंतप्रधानपदी बदल होऊ शकतो। कदाचित याच दबावामुळे मोदींनी ट्रम्पने जाहीर केलेली युद्धबंदी मान्य केली असण्याची शक्यता आहे, असा कयास पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला। लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला जनतेने भरभरून पाठिंबा दिला, त्यानंतर राज्याच्या विधानसभा निवडणुकीतही जनतेच्या मतांच्या आधारे काँग्रेसचाच मुख्यमंत्री होईल म्हणून अनेक नेत्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधले। मात्र अति आत्मविश्वास आणि जागा वाटपाच्या घोळाचा फटका काँग्रेसला बसला। राज्याच्या विधानसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी दुबार तिबार मतदान झाले असून त्याविरोधात महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। मतदार यादी स्वच्छ ठेवणे ही निवडणूक आयोगाची जबाबदारी असून सत्ताधारी भाजपच्या फायद्यासाठी आयोग मतदार यादी सुधारत नाही। एकेकाळचा स्वायत्त निवडणूक आयोग आता सरकारचा झाला आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली। त्यामध्ये एक अशी चर्चा तिथं सोशल मीडियावर चाललेली आहे की काही मोठ्या लोकांची नाव आहेत। कोण कोण मोठे लोक आहेत? एक बिल क्लिंटन, अमेरिकेचे पूर्व राष्ट्रपती, त्यांचा इतिहास लोकांना माहिती आहे। मोनिका लेविन्स्की प्रकरण काय झालं होतं ते त्यांचं नाव आहे। त्यानंतर बिल गेट्स, मायक्रोसॉफ्टचे मालक, जगातला सर्वात श्रीमंत माणूस, त्यांनी कबूल केलंय की मी जेफ्री एप्स्टीनची माझी मैत्री होती, त्यामुळे माझा घटस्फोट झाला, असं बिल गेट्सने कबूल केलं। आणि ते माहिती आहे आपल्याला की बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्सचा घटस्फोट झालेला आहे। त्यानंतर इंग्लंडचे राजकुमार प्रिन्स अँड्र्यू, आता सध्या जे प्रिन्स किंग चार्ल्स म्हणून जे राजे आहेत त्यांचा धाकटा भाऊ, त्याला ड्यूक ऑफ यॉर्क अशी पदवी आहे, शाही पदवी आहे। तर त्याच्यावर आरोप झाला की तो सुद्धा या सेक्स स्कॅन्डलमध्ये इन्व्हॉल्ड होता। तर त्यांनी नंतर मग ते ज्या मुलीने जे आरोप केले, नाव घेतलं की हा माणूस माझ्यावर त्यांनी अत्याचार, त्यांनी $15 मिलियन सेटलमेंट केली। त्या मुलीला $15 मिलियन दिले प्रिन्स अँड्रूने, आणि मग तडजोड केली, बाहेर नाव घेऊ नका माझं वगैरे काय ते झालं। आणि तिकडे मग इंग्लंडमध्ये परत गेल्यावर किंग चार्ल्सने आपल्या धाकट्या भावाच्या सगळ्या शाही टायटल्स काढून घेतल्या, ड्यूक ऑफ यॉर्क म्हणून टायटल ती काढून घेतली, आणि तो राजघराण्याचे काही संबंध नाही असं जाहीर केलं। तो आज सामान्य नागरिक म्हणून जगतोय। आता त्यांनी काही कबूल केलं नाही, पण पैसे दिले, वस्तुस्थिती आहे। प्रेसिडेंट ट्रम्पचे खूप फोटोग्राफ तिथं त्या जेफ्री एप्स्टीन बरोबरचे आहेत। आणि त्या वातावरणामध्ये अनेक राष्ट्रांचे मोठी राजकीय व्यक्ती, मोठ्या उद्योगपती, मोठे सेलिब्रिटी हे आहेत, अशी चर्चा सोशल मीडियावर आहे। त्याचबरोबर इस्रायलचे माजी पंतप्रधान इहॉक बेरेड त्यांचं नाव आहे, खूप मोठ्या लोकांचे नाव आहे। आता 19 तारखेला काही नावं प्रकट होणार आहे, म्हणून 19 तारीख महत्त्वाची, आणि ती कोणी लपवणार नाही ना, जे असेल ते येईल। फक्त कोर्टाने एवढं म्हटलेलं आहे की त्या लहान मुलींची नावं देऊ नका, त्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे, तेवढंच फक्त काढून टाका। समजा एखादा फोटोग्राफ असेल तर त्या मुलीचा चेहरा फक्त काळा करा, म्हणजे मुलीचं कोण आहे ती ओळखली जाणार नाही। ते स्वाभाविक आहे, आपण कधी इथं भारतात देखील आपण अशी काही घटना घडली बलात्काराची तर आपण आयडेंटिफाय करत नाही, कारण ते आयुष्यभर तो कलंक राहतो। ते सोडून एकाही माणसा त्यात कायद्यात म्हटलेलं आहे, आणि तुम्ही आत्ता गुगल जर केलं, एप्स्टीन फाईल्स ट्रान्सपरन्सी ॲक्ट म्हणून जर गुगल केलं तर सगळी माहिती तुम्हाला आता सहज मिळेल। त्यामध्ये अगदी म्हटलेलं आहे की किती मोठा व्यक्ती असला कुठल्याही देशातला तरी त्याचं नाव लपवायचं नाही, का त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे। आता तिथल्या सोशल मीडियावर चर्चा अशी आहे की भारतातली काही नावं आहेत,
तर ती नावं आहेत आता आहेत नावं. तर मी एवढं बोललो होतो की त्यातली 3 लोक आजी माझी खासदार आहेत भारतातले. 3 लोकांची नावे. आता कोण आहेत ते 19 तारखेला कळेल असेल तर. आणि मग जर त्याचा जर मोठा परिणाम भारताच्या राजकारणावर झाला, अगदी मोठा म्हणजे वरच्या पातळीवर, तर मग मग बदल होऊ शकतो. बदल होऊ शकतो, अगदी नंबर 1 पदामध्ये बदल होऊ शकतो. आता नंबर 1 मध्ये बदल झाला तर काही बारामतीचा कोण होणार नाही किंवा कराडचा कोण होणार नाही, कारण आमच्याकडे बहुमत नाही. मग होणार कोण, तर भाजपचाच कोणतरी होईल. भाजपचे जे तुमच्या समोर आता तुम्ही विश्लेषक आहात राजकीय, कोण दिसतंय भाजपचं नाव, म्हणून मी मराठी माणूस म्हटलं होतं. हे माझं राजकीय विश्लेषण आहे. पण 19 तारखेला काही घडेल अशी मला आमच्या सूत्राकडून माहिती आहे की काही भारतातली नावं आहेत आणि ती महत्वाची नावं आहेत. म्हणणं आहे की ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे की मतदार यादी क्लीन असली पाहिजे. एकाचं नाव एकाच ठिकाणी पाहिजे, एकदाच मतदान करता आलं पाहिजे. बोटाला शाई लावते त्याला काही अर्थ नाही, ते लगेच ऍसिटोन वगैरे वापरून ते लगेच शाई पुसून टाकता येते. आणि त्यामुळे मल्टिपल वोटिंग हे मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. आता याचा पुरावा काय, तसं एका विशिष्ट लिमिटपेक्षा जास्त काही देता येणार नाही. पण एवढं आहे की मला मागच्या निवडणुकीपेक्षा जास्त मतं पडली तरी माझा पराभव झाला, कारण विरोधी पक्षाच्या माणसाला आणखी बरेच त्याच्यापेक्षा जास्त वाढली. कुठून वाढली, कशी वाढली? तर एक गोष्ट निश्चित आहे की डुप्लिकेट मताचा विषय फार गंभीर आहे. आणि आता नगरपालिकेच्या महापालिकेच्या निवडणुकीला आपण सामोरं जातो. एका वॉर्डमध्ये जर 15, 20, 25 मतं जर डुप्लिकेट निघाली तर त्या वॉर्डचा निकाल सहज बदलू शकतो, ग्रामपंचायतीमध्ये बदलू शकतो. तर आमचा निवडणूक आयोगावर आक्षेप आहे की तुम्हाला करता येणं शक्य आहे, पण तुम्ही मुद्दाम करत नाही, सत्ताधारी पक्षाला लाभ मिळावा म्हणून. तर ती आता लढाई ही राष्ट्रीय पातळीवर राहुल गांधी लढतायत, आम्ही आमच्या पातळीवर लोकल पातळीवर लढू. पण उद्देश एवढाच आहे की 5 महिन्याच्यात एवढा मोठा फरक लोकात झाला, त्याचं गणित अजून काय आम्हाला उलगडत नाही. त्यामुळे काही गोष्टी आता फक्त लाडक्या बहिणीमुळे झाला काय एवढा, तर आम्हाला वाटत नाही इतका मोठा झाला. नक्की झाला थोडासा फरक, पण निवडणुकीचा निकाल इतका मोठा बदलेल किंवा भाजपचा स्ट्राईक रेट जवळजवळ 89% होईल, असा काही त्यात लाडक्या बहिणीचा काही फरक नव्हता. त्यामुळे सगळ्या निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे. नुकत्याच आमच्या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, आता तिथं मताचा रेट 8,000 रुपयेपर्यंत गेला. काही ठिकाणी तर मी ऐकले की आणखी कुठे गेला होता. मग लोकशाही म्हणायचं का? मग हे कुणाचं अपयश आहे? निवडणूक आयोगाची काही जबाबदारी नाही का, सरकारची जरी नसली तर? आणि त्यामुळे अशा प्रकारे जर आपण हो दिलं, आणि याला सर्वस्वी भाजपचं केंद्रीय नेतृत्व जबाबदार आहे की महाराष्ट्रात आज जे काही चाललेलं आहे ते काही कोणाला माहित नाही किंवा केंद्रात माहित नाही असं नाहीये. तुम्ही सुरुवातीला सरकार स्थापन करताना जे आमदारांची खरेदी विक्री केली, तर ती भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या पांढरीची होऊ शकत नाही. ती म्हणजे हे सगळी सिस्टम करप्ट करायला कारणभूत एक व्यक्ती आहे, वरचे 1-2 माणसं आहेत. आमचा स्पष्ट आरोप आहे, स्वतः नरेंद्र मोदी याला जबाबदार आहेत. आणि इथं जर थांबवायचं असलं तर एकनाथ शिंदे असतील काय देवेंद्र फडणवीस, आता एका मिनिटं एका फोन कॉलवर सगळं थांबून जाईल इथला भ्रष्टाचार, करप्शन. पण त्यांनाच करायचे सगळे, आणि फक्त पैशाच्या जोरावर आपण निवडणुका जिंकू शकतो हा आत्मविश्वास त्यांना निर्माण झालाय. त्यामुळे मोठ्या प्रमाणात करप्शन करा. महाराष्ट्रामध्ये इतकं वाईट आणि इतकं भ्रष्ट सरकार आपण कोणी कधी पाहिलं नव्हतं. अर्थात आम्ही कमी पडतोय त्याला, त्यांचा भ्रष्टाचार उघड करायला, किंवा जर करायची संधी मिळाली तर पुढे काय होत नाही, कोर्ट काही दाद देत नाही, कुठं कुणाकडे न्याय मागावा, काय करावा, आरटीआय मध्ये काही माहिती मिळत नाही. पुण्यातले जे आता जमीन घोटाळे चाललेले आहेत काहीच त्याला कुठं काय होत नाही. थोडे दिवस विरोधी पक्ष आपला आवाज उठवते, पण काही त्याला कोणाचा प्रतिसाद मिळाला की ते थांबतं सगळं. आणि इतके 5वी बहुमत मिळालेले आता महायुतीला की विरोधी पक्षाचा आवाजच दबलेला आहे. तरी पण मला वाटतं की जरी कमी माणसं असली तरी भांडता येईल, भाजपचं करप्शन एक्सपोज करता येईल. आज खरं म्हणजे इतकी लाजिरवाणी परिस्थिती झालेली आहे की महाराष्ट्रात दररोज 8 शेतकरी आत्महत्या करतायत, आणि सरकार $1 ट्रिलियन इकॉनॉमीची गोष्ट करते. आम्ही सगळं आनंदी आनंद सुफलाम सुजलाम चाललेला, लाज वाटली पाहिजे याला की आपल्या महाराष्ट्रामध्ये जे एकतर एकही मोठा औद्योगिक प्रकल्प येत नाही, रोजगाराचा प्रचंड मोठा प्रश्न झालेला आहे. आणि त्यामुळे आता लोक कधी
त्यांना लक्षात येईल पुढच्या वर्षी समजा AI मुळे नवीन नोकऱ्या मिळण्यामध्ये जर मोठा परिणाम होईल तर काय होईल तेव्हा लक्षात येईल लोकांना की सरकार हे झोपलेलं आहे. फक्त त्यांना सिव्हिल कॉन्ट्रॅक्ट, रस्त्याचे कॉन्ट्रॅक्ट, बांधकाम कॉन्ट्रॅक्ट पाहिजे कारण त्याचं कमिशन मोठ्या प्रमाणात मिळतं आणि कमिशनचं सरकार चाललेलं आहे सगळं. आता 10 लाख कोटीचं कर्ज झालेलं आहे, कॉन्ट्रॅक्टरची बिलं दिली जात नाही, अशा अनेक गोष्टी आहेत. परंतु प्रामुख्यानं शेतकऱ्याची आत्महत्या, बेरोजगारी वगैरे अत्यंत महत्वाचे विषय आहेत. ते सरकारला सहज हाताळता येण्यासारखे आहेत, पण ते हाताळायची इच्छाशक्ती नाहीये किंवा मग गुजरातचा जो माफिया आहे, तेल माफिया वगैरे, सोयाबीन इम्पोर्ट करायचं इथं आपल्या शेतकऱ्यांना तर द्यायचं नाही, खूप गंभीर बाब आहे. आता आपण म्हणू शकाल की तू विरोधी पक्ष म्हणून तुम्ही का कमी पडताय? कमी पडतोय मी मान्यच करतो की आमची संख्या कमी आहे, परंतु लोकांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरलं पाहिजे. ते थोडे आमचे वेगळे मुद्दे तिथं जास्त हायलाईट होत आहेत. परंतु शेवटी विरोधी पक्ष जर प्रभावी नसेल तर त्या लोकशाहीला काय अर्थ राहत नाही. आणि आज आपली अशी परिस्थिती आहे की जर विरोधी पक्षांनी जर आपला पुन्हा आवाज जर जनतेपर्यंत पोहोचवायला जर आम्ही कमी पडलो तर मग आम्ही सुद्धा त्या लोकशाहीच्या हत्येमध्ये सहभागी होत असं म्हणावं लागेल. कारण आपली पाठ तरी थोपटून घेते की नाही आमचं सगळं चांगलं चाललेलं आहे. आणि त्यामुळं प्रश्न महाराष्ट्रात देखील अनेक आहेत. आता सहज गोष्टी घडल्या तर आपण मेट्रो बऱ्याच ठिकाणी चालू आहे, तर मेट्रोचा पर किलोमीटर कॉस्ट मध्ये का फरक येतो? नागपूर मेट्रोचा जो खर्च आहे तो पुणे मेट्रोमध्ये ठीक आहे, जमीन अधिग्रहणाचा फरक असू शकतो, पण मेट्रो बांधण्याच्या खर्चामध्ये का फरक आहे? किंवा समजा युपीने 13 एक्सप्रेसवे बांधलेले, किती अंतर आहे, किती लेनचे आहे, ते सगळी माहिती आहे आपल्याकडे. आपण समृद्धी महामार्ग केला, तर त्या समृद्धी महामार्गाची पर लेन किलोमीटर कॉस्ट जर काढली तर महाराष्ट्रात इतकी जास्त कॉस्ट काय येते? ते पण भाजपचं सरकार, हे पण भाजपचं सरकार आहे. समृद्धी महामार्गाचा जो एरिया आहे तो काही युपीपेक्षा फार वेगळा नाहीये, फार डोंगरी आहे किंवा फार तिथं बोगदे करायचं असं काही नाहीये. मग एवढा मोठा फरक का? तर त्यामध्ये मग सगळा जो घोटाळा आपण बघतो की शक्तीपीठ सरकारचा फक्त लक्ष आहे की रस्ते बांधा, पीडब्ल्यूडीचे कॉन्ट्रॅक्ट द्या, कारण त्यातून कमिशन काढणं फार सोपं असतं. आणि कमिशन खोरी सरकार आहे, प्रचंड मोठी महाराष्ट्राची लूट चाललेली आहे. आणि त्यामुळं महाराष्ट्राचे जे पर कॅपिटा इन्कम आहे, दरडोई उत्पन्न आहे, त्यामध्ये आपला 11वा नंबर होत आहे, तो आणखी खाली घसरलाय. मोठे उद्योग येत नाहीत, रोजगार मिळत नाही, शेतकरी रोज आत्महत्या करतायत. आणि सरकार सुजलाम सुफलाम वगैरे म्हणतंय आम्ही फार चांगले मोठे झालो, 1 ट्रिलियनच्या जाहिराती येतात पानभराच्या, काय त्याला अर्थ आहे? अगदी म्हणजे फार सरकारकडून फार मोठा अपेक्षा भंग झालेला आहे. इतकी मोठी बहुमत असल्यामुळे तुम्हाला चांगले निर्णय घेता आले असते, काही लोकांचे प्रश्न सोडवता आले, ते पण सोडण्यामध्ये सरकार पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे. एक एक गोष्ट ती आम्ही वेळेवर काढू, त्यामध्ये हे करू, परंतु पब्लिक अकाउंट्स कमिटी असेल ते कुठं काही घेत नाही. कुठं ज्या प्रकारे सरकारची स्थापना झाली त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णयच दिला नाही की हे जे घडलंय ते पक्षांतर बंदी कायद्याचं उल्लंघन झालंय का नाही. आणि त्यामुळे लोकशाहीचा गळा घोटण्यामध्ये सगळ्यांनी, नरेंद्र मोदी पासून सगळ्या लोकशाहीच्या ज्या संस्था आहेत त्या सगळ्यांचा त्यामध्ये हात आहे. आणि त्यामुळं हे कम्प्लिटली इन्स्टिट्यूशन कॅप्चर ज्याला म्हणतात, संवैधानिक संस्थाला त्या सगळ्या हस्तगत केले गेलेलं आहे. त्यामुळे लोकशाहीचा ढाचा दिसतोय पण आत्मा मारून टाकलाय, आत्मा राहिलेला नाही. त्यामुळं आता आमच्या समोरचं मोठं आव्हान असं की लोकशाहीला पुन्हा कसं जिवंत करायचं आणि लोकांना न्याय कसा द्यायचा लोकशाहीच्या माध्यमातून, तो प्रयत्न चाललाय. फार आम्हाला यश आलं असं मी म्हणणार नाही, पण आम्ही प्रयत्न करत राहणार जे काय असेल ते. बाकी प्रश्न बरेच आहेत, कुठे कारण नसताना वंदे मातरम सारखे विषय घेऊन लोकसभेचा वेळ दिला जातो, पण तिथं चर्चा मात्र विधेयकावर कधी होत नाही, झाली पाहिजे. आणि मग रेटून नेऊन आवाज बहुमतावर सगळे विधेयक पास करून सरकारला जे पाहिजे ते करायचं चाललेलं आहे. तर अत्यंत विदारक परिस्थिती आहे. त्यातून आता काय मार्ग निघेल का, आता याची वाट बघायची. काही आंतरराष्ट्रीय घटना ज्या घडलेल्या आहेत त्याच्याबद्दल मी थोडा उजरचा उल्लेख केला होता. आणि त्या घटना ज्या परदेशात घडतात त्याचे परिणाम आपल्या राजकारणावर होतील का, असा एक प्रश्न, हायपोथेटिकल प्रश्न उपस्थित केला होता. आणि मला असं वाटतं की त्याचे परिणाम आपल्या देशाच्या राजकारणावर होतील आणि ते ठराविक वेळेत होतील. आणि म्हणून मी ती 19 डिसेंबरची तारीख दिलेली आहे, त्याला एक संदर्भ आहे. आणि त्या दिवशी काहीतरी मोठा स्फोट होईल आणि त्याचा भारतावर किती परिणाम होईल ते पाहायचंय. मला वाटतं की होईल म्हणून,
पण तरी शेवटी मग एक राजकीय विश्लेषण आहे आणि एक्झॅक्टली काय घडते ते 19 तारखेला आपल्याला कळेल. बाकी मला वाटतं काही निवडणुका, आपल्या स्थानिक निवडणुका चालू झालेल्या आहेत. वेळापत्रक थोडं विचित्रच आहे. त्यामुळं प्रचाराची वेळ आपली जी नेहमी 24 तास आधी आपण प्रचार बंद करत ती आता पुढे ढकललेली आहे. आणि हे फार गलथान कारभार चाललेला आहे. नगरपालिकेच्या ज्या निवडणुका झाल्या, इतका गलथान कारभार निवडणूक आयोगाकडे होईल अशी अपेक्षा नव्हती. म्हणजे अर्ज परत घ्यायची आणि छाननी होण्याची तारीख संपल्यानंतर 4 दिवसांनी चिन्ह वाटप झालं आणि लगेच 4 दिवसांनी निवडणूक प्रचार संपून लगेच निवडणूक घेतली गेली. विचित्र आहे. कारण निवडणूक आयोग जी स्वायत्त संस्था पाहिजे ती आता सरकारच्या हुकुमाखाली, आदेशाखाली चालते. दिल्लीची निवडणूक आयोग प्रक्रिया आणि महाराष्ट्रातली प्रक्रिया दोन्ही त्याच प्रकार चालले. त्यामुळे लोकांचा या प्रक्रियेवरून विश्वास उडत चाललेला आहे. आणि मला वाटतं मोदीने हेच पाहिजे की लोकशाहीमध्ये विश्वास नष्ट करायचा आणि मी सगळं चांगलं करीन, मला सगळं माहिती आहे आणि मी देशाचं सुजलाम सुफलाम करून काहीतरी बोगस घोषणा करायचं की 1947 साली आमचा देश विकसित राष्ट्र होईल. कोणीही त्याच्याबद्दल चर्चा करायला पुढे येत नाही की कसं होईल, काय तुमची विकसित राष्ट्राची कल्पना काय. आणि म्हणून बोगस जाहिराती द्यायच्या की आमचं विकसित होईल, हे इतकं बोगस आहे की आत्ताच्या विकास दराप्रमाणे होऊ शकत नाही. तर तुम्ही व्याख्या देत नाही की विकसित म्हणजे काय आणि फक्त जाहिराती द्यायच्या पूर्ण पानाचे की आमचं सगळं काही चांगलं होणार आहे आणि स्वतःला जगातले लोक हसतात सगळे.